जय हिंद मित्रांनो, आज मी एका अशा शासन परिपत्रकाबद्दल बोलणार आहे ज्याची ताकद प्रचंड आहे, परंतु कारवाई किंवा अंमलबजावणी शून्य. महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2008 रोजी भ्रष्टाचाराविरुद्ध एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक काढले. या परिपत्रकात स्पष्ट सांगितले होते की शासकीय कार्यालयात कुठलाही गैरव्यवहार, दस्तऐवजातील फेरफार, अनियमितता किंवा भ्रष्टाचार माहिती अधिकारातून उघड झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करणे बंधनकारक आहे. आणि हेच नाही, जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, दुर्लक्ष केले किंवा मुद्दाम होऊन शांत बसला तर तो अधिकारीही तितकाच दोषी. हे शब्द माझे नाहीत, हे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः या निर्णयाला मंजुरी दिली होती, कारण नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या. RTI मधून घाणेरडे व्यवहार उघड होत होते आणि काही विभागामध्ये भ्रष्टाचाराने पाय रोवले होते. त्यामुळे शासनाने 2008 मध्ये अतिशय कठोर भूमिका घेतली होती. पण आज 2025 मध्ये पाहिलं तर हा आदेश जणू विस्मरणात गेला आहे. माहिती अधिकारातून गैरव्यवहार अजूनही उघड होत आहेत. कागदपत्रामध्ये तफावत आढळते, कामामध्ये प्रचंड अनियमितता दिसते, पण कारवाई शून्य. वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2008चे परिपत्रक आठवतही नसेल असा जनतेतला सूर वाढतो आहे. काही लोकांना तर असंही वाटते की आजचे राज्यकर्तेही हे परिपत्रक लागू करू इच्छित नाहीत, कारण जे अधिकारी भ्रष्टाचारावर कारवाई करत नाहीत तेच काही नेत्यांना नेहमीच सोयीचे पडतात. आणि याहून गंभीर मुद्दा असा की जेव्हा अधिकारी भ्रष्टाचारावर कारवाई करत नाहीत, जेव्हा वरिष्ठ अधिकारी शांत बसतात, तेव्हा जनतेला एकच संदेश मिळतो: या भ्रष्टाचाराला मूकसंमती दिली जात आहे का? आज प्रश्न फक्त परिपत्रकाचा नाही, प्रश्न आहे शासनाच्या इच्छाशक्तीचा, प्रश्न आहे प्रशासनाच्या प्रामाणिकतेचा आणि सर्वात महत्त्वाचा जनतेच्या विश्वासाचा. लोकशाहीमध्ये नागरिकांना माहिती अधिकार आहे. त्यांनी भ्रष्टाचार उघड केला, पुरावे दिले, तक्रारी केल्या, पण कारवाई झाली नाही तर लोकांचा विश्वास कसा टिकणार? 2008चे हे परिपत्रक म्हणजे भ्रष्टाचारावर शासनाची मोठी फटकार होती. पण आज ती फटकार धूळ खात बसली आहे आणि प्रशासन मौन बाळगून बसलं आहे. मित्रांनो, शासनाचे आदेश झोपले तर चालतील, पण लोकशाही झोपली तर ती चालत नाही. आता तरी हे परिपत्रक फाईलमधून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे. कारण लक्षात ठेवा, अधिकारी कारवाई करत नसतील तर नागरिकच कारवाई करतात आणि जनतेची कारवाई ती कोणत्याही परिपत्रकापेक्षा जास्त कठोर असते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.